आव्हाड हे तुळजापूरमध्ये पोहोचले आणि जितेंद्र आव्हाड यांची गाडी आता भाजप कार्यकर्त्यांनी रोखून धरली आहे। तुळजाभवानी मंदिरात खोटं बोलायचं नाही अशी घोषणाबाजी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि आता थेट जितेंद्र आव्हाड यांची गाडी अडवण्यात आलेली आहे। घेराव घातलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीतच जितेंद्र आव्हाड जे आहेत ती गाडीत बसलेले आपल्याला पाहायला मिळतंय। जय श्रीरामच्या घोषणा हे कार्यकर्ते देताना आपल्याला पाहायला मिळतंय। तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे देखील कार्यकर्ते या आंदोलनामध्ये आणि निषेध करण्याच्या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत। आपण पाहू शकतो पोलीस आणि कार्यकर्त्यामध्ये मोठी झटापट सुरू आहे, मोठा गोंधळ असलेला आपल्याला पाहायला मिळतं। जितेंद्र आव्हाडांची गाडी जी आहे ती गाडी पोलीस पुढे काढण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र कार्यकर्ते खाली त्यांच्या गाडीला आडवं बसत असलेले आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच कार्यकर्ते जे आहेत ती आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते। सर हॅलो सर मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये जमा झालेले होते। जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलेलं आहे आणि थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे। मात्र त्यापूर्वीच भाजप कार्यकर्ते आक्रमक बनलेले आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय। महत्त्वाचं म्हणजे गाडी कार्यकर्त्यांनी अडवलेली आहे। तुळजाभवानीच्या प्रवेशद्वारासमोर ही सगळी परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच कार्यकर्ते मोठे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते। दुसरी महत्त्वाची म्हणजे पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। एकंदरीत जितेंद्र आव्हाड यांना गाडीना घेराव घालून कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर पोलीस आणि कार्यकर्त्यामध्ये सुद्धा झटापट सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आमदार राणा जगजितसिंह पाटील सर